अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा. स्वामी सेवा करत राहा. स्वामींचे नामस्मरण करत राहा. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. चला तर मग ऐकूया स्वामींचे आजचे मार्गदर्शन. स्वामी भक्तांनो, सगळे स्वीकारू. जेव्हा आपण एकटे जगू लागतो, एकटे राहू लागतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्रास होतो. जीवन नकोसे वाटते. जगणं नकोसे होईल इतका त्रास होतो. एकट्याने किती लढायचं हा विचार सतत खात राहतो. त्रास येत राहतो. पण खरं तर हाच काळ तुम्हाला आतून मजबूत, स्ट्रॉंग बनवेल. स्वामी भक्तांनो, स्वागत आहे या भक्तिमय चॅनलवर. एका शांत ठिकाणी बसून तुम्ही म्हणा, होय मला सगळं मान्य आहे. मी आहे तसेच स्वतःला स्वीकारत आहे. सगळेच बरे आहे. मला कोण समजून घेतं, कोण नाही घेत. मला कोण इमोशनल सपोर्ट देतंय तर कोण देत नाही. मला सगळं मान्य आहे. बघा, आपल्याला आपलं जीवन आनंदी करायचं असेल तर काही गोष्टी ज्या स्वीकारण्याजोग्या आहेत त्या स्वीकारू. आजवर कोणी आपल्यासाठी बदललं नाही आणि त्याने का बदलावं? आता त्यांना बदलण्यापेक्षा आपण स्वतःच एक रेष ओढूया. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये प्रेमाची रेष ओढूया. आपल्याला कोण समजून घेतं का? कोणी आपलं कौतुक करतं का? कोणी आपल्याला कंप्लीट करतं का? कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट देतं का? हे सगळे बाजूला सारून आपण स्वतःच जीवन जगूया. स्वतःला स्वीकार करूया. काही नाती सोडवता येत नाही. काही लोक बदलू शकत नाहीत. मग आपण स्वतः बदलूया. मायेने खेळूया. कोणी आपल्याबद्दल बोललं, कोणी आपल्या वागण्याबद्दल बोललं, तर कोणी आपण किती डिपेंडंट आहोत याची जाणीव आपल्याला करून देईल. पण आपणच आपली किंमत जाणूया. आपणच आपलं मन स्वतः राखून ठेवूया. स्वतःवर विश्वास ठेवायचा. समस्या येतात जातात. आलेल्या समस्यांना स्वीकारून आणखी सुंदर होण्याचा प्रयत्न करूया. आपण कोणासाठी किती केलं याची जाणीव आपण ठेवायची नाही. ते आपल्या स्वतःजवळ इतरांना त्याची जाणीव असो वा नसो, आपल्या पूर्णतेवर विश्वास ठेवून आपण सातत्याने आनंदी राहायचं प्रयत्न करायचा. योग्यतेचा विचार करून आपले नैराश्य जीवन जगण्यासाठी होईल तितका प्रयत्न करायचा. आपणच आनंदाने करायचं. तसं बघायला गेलं तर आपण फार काही मागतच नाही कोणाकडून. पण आता मागूनही पाहिलं तर मग आता न मागता थोडंसं जगूया, की आपल्या स्वतःसाठी बघा आपण जगूया. स्वामी भक्तांनो, माणूस म्हटलं की भावना आल्यात. मान्य आहे की नाही? कितीही नाही म्हटलं तरी अपेक्षा डोकावून पाहतातच. मग त्यात काय झालं? आपल्याच माणसाकडून अपेक्षा करणं चुकीचे कुठे? मी करतोय की. मग त्यांनी केलं तर काय बिघडलं? अशा सोयीस्कर वाक्याने मग आपणच आपल्याला पटवून देतो की अपेक्षा करणं किती योग्य आहे. पण मग त्याचा त्रास आपल्याला होतोय याचं काय कुठेतरी मनाला माहीत असतं. स्वतःवरच प्रेम कमी पडते. स्वतःपेक्षा जास्त लक्ष इतरांकडे दिले जाते. स्वतःची काळजी घेत नसतो. निरपेक्ष प्रेम असले पाहिजे. स्वतःवर प्रेम करा. स्वतःसाठी जगा. अपेक्षा स्वतःकडून ठेवा, दुसऱ्याकडून नाही. मी इतरांसाठी करतो म्हणून समोरच्याने माझ्यासाठी करावे, समोरच्याने खरंच करावे असे आपल्याला वाटते. पण अशी अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे. अपेक्षा आपण ठेवत राहिलो तर आपल्यासाठी ते आपोआपच दुर्लक्षित आपल्याला करतात. अर्थातच असं होतं. आपण सर्वात जास्त समोरच्या व्यक्तीला वेळ देतो तितका तो आपल्यासाठी करू शकत नाही. पण असो, आपल्याला हेच तर स्वीकारायचं आहे. आपण केलं म्हणून अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायच्या नाहीत. स्वतःवरती प्रेम करायचं. अपेक्षेचा पडदा असतोच. आपल्यासाठी होणाऱ्या सगळ्याच आपल्याला वेगळे करत असतो. आपल्याला काय हवं हे आपण स्वतःच
काय मिळवत नाही, या कशासाठी पाहिजे दुसऱ्याकडून अपेक्षा. आपण हेही मान्य करूया की काही गोष्टी आपण स्वतःसाठी नाही का करू शकत. काही गरज आहे का, या वेगळ्या असतात. पण विषय आपण स्वतःसाठी करू शकतो ते जास्तीत जास्त आपण करायचं, म्हणजे त्या गरजा नाहीशा होतील. आपण स्वतःशी एकरूप जेव्हा होऊ, स्वतःकडे आपलं मन आपण वळवू, तेव्हा सगळ्यात एक गोष्ट तितकीच खरी आहे की तेव्हा तुम्ही खुश होणार. स्वतःशी एकरूप होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण, जीव घेणारा आणि त्रासदायक, पण खडतर प्रवासातून वाहून किनाऱ्यापर्यंत आल्यावर मिळणारे समाधान, शांतता देखील तितकीच सुंदर आहे. थकून भागून मन जेव्हा स्वतःवर पोचते तेव्हा कोणाकडूनही अपेक्षा करायची नसते. स्वतःमध्ये रमू लागतं मन, तेव्हा स्वतःवर प्रेम करू लागतं आणि शेवटी स्वतःशी एकरूप होऊन विशेष ते सर्व घडायला कधी कधी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो, तर कधी कधी अख्खं आयुष्य देखील अपूर्ण पडतं. आपल्याला आपलं आयुष्य अपूर्ण पाडायचं नाही, पण आपल्याला प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मान्य आहे की नाही, आपला आनंद इतरांकडे न शोधता स्वतःकडे काहीतरी करणे खूप कठीण जात असते, पण आपणच स्वतःला सर्वात जास्त आनंदी ठेवू शकतो. इतरांकडून अपेक्षा केल्याने आपण दुःखी होत असतो. आपण स्वतःला आनंदी करण्याचा प्रयत्न करूया. आनंदी होण्याच्या, आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. इतरांशिवाय कोणी आपल्यासोबत असो वा नसो, आपल्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजा पूर्ण हो किंवा न हो, आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायचे, आपल्याला स्वतःवर प्रेम करायचे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही ते केलं तर तुम्ही त्यात नक्कीच सक्सेस व्हाल. सहमत असाल आणि तुम्हाला पटत असेल तर संदेशाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे तुम्ही टाईप करा. तुमच्याकडे काय आहे, काय नाही, यापेक्षा तुम्ही कसे आहात, तुमची वागणूक कशी आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे. तुम्ही कोणासोबत आहात हे कधीच महत्त्वाचे नसते. अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आजच हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या दुःखी राहणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. तुमच्या एका शेअरने तुमचं हरवलेलं मन जागृत होईल आणि तुम्हाला नकळतच परमेश्वराचे, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतील. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.